बाप्पाच्या प्रसादासाठी मी बनवते आज पायनॅपल शिरा आणि रेसिपी एकदम सिंपल असणार आहे. एवढं सगळं यूज करायचं आहे आपल्याला. कढईमध्ये टाकायचं आहे थोडंसं तूप, याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सला टाकून रोस्ट करून घ्यायचं आहे, मस्त भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं ड्रायफ्रूट्सला. त्यांना साईडला काढा. साईडला काढल्यानंतर त्या तुपामध्ये आपल्याला रव्याला पण मस्त भाजून घ्यायचं आहे. खरपूस रवा भाजला पाहिजे, कच्चा ठेवू नका. रव्याला भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये ॲड करायची थोडी वेलची पूड, त्यानंतर याच्यामध्ये टाकायची चवीनुसार साखर, त्यानंतर टाकायचे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि थोडे थोडे तुकडे पायनॅपलचे. आता कसं आहे, पायनॅपल शिऱ्याला चव येण्यासाठी, फ्लेवर येण्यासाठी पायनॅपलचा इसेस टाकला जातो. त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये दूध टाकलं आहे, दूध 2 वाटी टाकल्यानंतर मिक्स करून घ्या. टाकून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि लो मिडियम फ्लेमवरती एक 5-6 मिनटं शिऱ्याला मस्त शिजू द्या. त्याला असं भरभरीत होऊ द्या. ते शिजल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, थोडंसं दूध किंवा पाणी टाकून आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मग 2 ड्रॉप आपल्याला फक्त पायनॅपल इसेसचे टाकायचे. मग थोडंसं फूड कलर टाकायला लागेल, कारण का ऑप्शनल आहे पण टाकावं लागेल. तेव्हा ते एक कलर दिसून येईल पायनॅपलसारखा, आणि तो मिक्स करून घ्या आणि आपला शिरा तयार झाला मित्रांनो. एकदम सिंपल आणि इझी रेसिपी आहे. पण याच्यामध्ये जर तुम्हाला वाटतं की देवाच्या प्रसादामध्ये इसेस नको, फ्लेवर नको, कलर नको, वेगळं काहीतरी, तर तुम्ही इझिली नॉर्मली बनवू शकता. पण तुम्हाला ती पायनॅपलची चव नाही येणार. ॲज इट इज बनवून बघा, खूप जास्त आवडेल, मजा येईल तुम्हाला खायला, आणि प्रसादाला तर लोकांना तर खूप जास्त आवडेल.